नाशिकमध्ये महिंद्रा कंपनी 2500 कोटी गुंतवणूक करून विस्तार करणार आहे। त्याशिवाय त्यांची जी आगामी गुंतवणूक येत आहे ती नाशिकमध्येच करावी, याकरता मी मुख्यमंत्र्यांसह या समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांना भेटणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। तसेच या गुंतवणुकीसाठी महिंद्राला लागणाऱ्या जमिनीची गरज पडली तर फास्ट ट्रॅकवर भूसंपादन करू अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली आहे। सोमवारी उद्योगमंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये महायुतीच्या संवाद मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। नाशिकमध्ये नव्यानं ज्या MIDCs होत आहेत त्याचा उल्लेख मगाशी बेले साहेबांनी केला आहे। त्या ठिकाणी जितकी जागा पाहिजे तितकी देऊच, आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की पास थ्रू पद्धतीनं महिंद्रा अँड महिंद्रा जर नाशिकमध्ये कुठेही जागा मागत असेल ती देखील ॲक्वायर करून आम्ही द्यायला तयार आहोत। या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये 5 कॅबिनेट सबकमिटी झाल्या, त्याच्यातनं 52,000 कोटीचे प्रकल्प हे मराठवाड्यामध्ये आले। तसेच प्रकल्प नाशिकमध्ये येतील याची खात्री आपण बाळगा। या प्रकरणाबाबत नाशिकमधून महिंद्राची गुंतवणूक गुजरातला जाणार असल्याची बातमी एका दैनिकाने प्रसिद्ध केली। ती पूर्णतः खोटी असून त्यात काहीही तथ्य नाही असं देखील यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।